सर्वप्रथम मी जिल्हाधिकारी महोदयांना ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहासमोर जे डफरींचं एंट्री गेट आहे ते दाखवलं आणि त्या स्पॉटपासून तर संपूर्ण रोडनी जो अंधार होता तो अंधार दाखवला. जाण्या येण्यासाठी हा सुरक्षित मार्ग नाही, इथं वाईट घटना घडू शकते याची कल्पना दिली आणि त्यांनी मान्य केलं की इथे इलेक्ट्रिफिकेशन ताबडतोब करणं जरुरी आहे व तसे त्यांनी निर्देश दिलेत. त्यानंतर मी त्यांना लेक्चर हॉल दाखवला, मेडिकल कॉलेजचे 2 लायब्ररी दाखवली. दोन्ही ठिकाणी एअर कंडिशनिंग नव्हतं, तर त्याबद्दलही त्यांनी मला विचारपूस केली. मी सांगितलं की फंड आमच्याकडे नाही आहे, त्यामुळे तो फंड मिळाल्यानंतर आम्ही करू. तर आता ते बघूया कलेक्टर साहेब काही मदत करतात का आर्थिक. त्यानंतर मग आम्ही सरळ सुपरकडे आलो. सुपर हॉस्पिटलच्या बाजूला देखील अंधार होता. त्या अंधाराच्या ची समस्या काय सांगितली. तिथं पार्किंगची समस्या ती पण मी त्यांना अवगत केली. त्यानंतर बाजूला नाल्याच तुटफूट झालेल्या आहे, प्रचंड घाण तिथं थांबलेली आहे, त्याची पण त्यांना कल्पना दिली. त्यानंतर त्यांना मुलींचं वसतिगृह दाखवलं. वसतिगृहातील काही समस्या होत्या आपल्या दिमकच्या, त्या पण त्यांना सांगितल्या. त्यानंतर त्यांना मी रोडबद्दल बोललो की रोडची फार दुरावस्था, इकडे रोडच नाही आहे. त्यानंतर आमच्या ही जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे डीनची ती दाखवली. या बिल्डिंगमधल्या समस्या पण त्यांना अवगत केल्या व पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आता दिवाळीपर्यंत 29 जागाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे 8 डिपार्टमेंट मिळून. तर त्यासाठी लागणारं आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं तातडीनं गरजेचं असल्यामुळे डफरीन, इरविन आणि सुपर हे ताबडतोब हस्तांतरित जर वैद्यकीय महाविद्यालय झालं तर मला त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागा सुरू करणं इझी जाईल आणि UGच्यासाठी विविध विभाग जे उभे करायचे आहेत चिकित्सालयीन, त्याच्यासाठी मला हे हस्तांतरित होणं तातडीनं गरजेचं आहे. याबाबत देखील मी त्यांना अवगत केलेलं आहे व त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब या समस्येत काय आपल्याला मदत करता येईल त्यांनी असं थोडक्यात मला सांगितलं मदत ती करू म्हणून आणि ते नंतर निघून गेले.